मला वाटतं मृत्यू त्याच्या समोर नतमस्तक झालेला असतो आणि अतिशय वेदनादायी त्यांचं त्या ठिकाणी, म्हणजे एखाद्याचा धर्म स्वीकारला नाही, त्याची गुलामी स्वीकारली नाही, स्वराज्य अडचणीत येईल असं एकही सुद्धा त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडला नाही. औरंगजेब जिंकूनसुद्धा हारला आणि आपला राजा मृत्युमुखी पडूनसुद्धा जिंकला. हे ज्वलंत उदाहरण आपल्या संभाजीराजे पिक्चरमध्ये, छावा पिक्चरमध्ये पाहायला मिळालं. मला वाटतं ह्या त्यांच्या जीवनामधल्या आपण जर दोन गोष्टी तरी प्रेरित घेतले तर मला वाटतं आपलं आयुष्य जगा पातळीवरती सुंदर असल्याशिवाय राहणार नाही. आपण तरुण मुलांना एवढंच सांगेल की हार जीत होत असते. हारलेल्यांनी खचून जायचं नसतं आणि जिंकलेल्यांनी माजून जायचं नसतं. आज आपण जर बघितलं आपल्याला चांगलं जागतिक जगाच्या पातळीवरती एक मोठं उदाहरण आहे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे. दोघांची खेळी अव्वल होती. सचिन तेंडुलकर संयमाने नम्रताने खेळत राहिला आणि अनेक मान अपमान स्वीकारत राहिला. त्याच पलीकडे विनोद कांबळे हा अतिशय चांगला खेळत असताना तो उत्साही होत गेला. मग पार्ट्या, मित्रांची संगत, म्हणजे स्वतःचं आरोग्य, शरीर सांभाळत नव्हता. त्या ठिकाणी आपल्याला ज्वलंत उदाहरण आहे सचिन तेंडुलकर आजसुद्धा आपल्या नावाने, रूपाने आणि आपली एक संयमी आणि नम्रतेची ओळख देऊन गेलेलं आहे. अनेक वेळा त्याच्या जीवनामध्ये बॅड पॅच आले पण तो संयमाने राहिला. म्हणून एक माणूस चांगला खेळण्यापेक्षा, चांगलं प्रदर्शन करण्यापेक्षा माणूस म्हणून आपल्याकडं प्रत्येक खेळाडूकडे लोकांनी पाहिलं पाहिजे. असं जीवन जगा, असंच या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय मार्मिक शब्दामध्ये दादांनी खरं तर आपलं मनोगत व्यक्त केलं. दादांना विनंती करतो आपण मैदानावरती दाखल व्हा. काही चेंडू दादा देखील फेस करतील. चला, भरपूर ऊन आहे त्यामुळे चला, हरकत नाही आहे. चला, दादांनी सांगितले सामना चालू आहे त्यामुळे डिस्टर्ब नको कोणत्या खेळाडूला, सामन्याचा रिदम तोडू नका असं त्यांनी सांगितले, त्यामुळे हरकत नाही आहे. चला, 2 धाबाची पॅल्टी टीम भावळेला, कारण 12 खेळाडू नाहीये, परंतु 2 धाबाची पॅल्टी टीम नवापाडाला देखील आहे कारण टी शर्ट एका खेळाडूचे नाहीये, त्यामुळे पॅल्टी इक्वल आणि आता पॅल्टी दोन्ही संघाला नसणार आहे. चला बच्चा पार्टी, आपण या, ज्यांना ज्यांना फोटो काढायचे आपण यायचे फोटो आपण सेशन करू. एक मोठी मॅच आपल्या भेटीस आली आहे. एका बाजूला भावाळे बी तर दुसऱ्या बाजूला नवापाडा. सामन्याला सुरुवात, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल, अनुभव बोलतोय, बॉलला मात्र ढकललाय गॅप मध्ये, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल चाललाय सीमा पार. पहिल्या बॉलवरती पिंट्या जोशीचा वार, धावामधील 4, येतोय चौकार. जो कटआउट आहे त्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू षटकाराच्या माध्यमातून हिट होतोय तर स्पर्धेचे शिल्पकार राजेशदादा भगत यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकतोय पिंट्या जोशीच्या बॅटमधून या 4 धाबा. सूरज बिगिट करण्याचा प्रयत्न ऑनसाइडला खेळला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाठपोरा भरपूर वेगाने पोहोचतोय. दरम्यान एक चिकी सिंगल, धाव फलकावरती जोडी जाईल.
धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 5 आकड्यावरती आता पुढे सरकत असताना सूरज किनीला तुम्ही पाहताय सध्याच्या सीझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू तुम्ही जरूर पाहताय. मैदानावरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. 2 चेंडूचा कॅच संपन्न झाला त्यामुळे 5 धाबा आतापर्यंत तो खर्च करतोय. धावफलक आतापर्यंत 5 आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पिंट्या आणि त्याच्या साथीला तुम्ही पाहताय बॅटर मैदानावरती दाखल झाला यश चौधरी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे खेळाडू उपस्थित त्याच्या हाताला ब्रश करून बॉल मात्र मागे चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाठमोरा काही फायदा नाहीये. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला जरूर परंतु बॉल सीमा पार यशला ठोकला. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचले 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. खोदून काढण्याचा प्रयत्न होता बॉलर बॅकडोर करायचं होतं. क्षेत्ररक्षक उपस्थित मिडॉपचा खेळाडू उपस्थित होता दरम्यान एक चिकी सिंगल तुम्हाला पार मिळेल. मिस फील्ड थोडीशी होती आहे. अथर्व 11 हा संघ मैदानावरती खेळतोय. भाबाळे बी खरं तर विवेकदादा तरे जे मात्र आषाढीचे आहेत त्यांनी हा संघ बांधलाय. एक चांगले पुरस्कार म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांच्याच माध्यमातून भाबाळे बी हा संघ बांधण्यात आलाय. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय नवापाडा मुख्य व्यासपीठावरती महेशदादा गायकवाड यांचा सन्मान आपण करतोय. मी विनंती करेल या स्पर्धेचे शिल्पकार नितीनदादा भोईर यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते महेशदादा गायकवाड यांचा सन्मान करा. खरं तर महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार त्याचबरोबर एक सुंदर शॉल आणि पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची एक सुंदर प्रतिमा देऊन आपण सन्मानी करतोय. महेशदादा गायकवाड यांचा सन्मान या मंचावरती होत असताना बघा दादांना माहिती आहे ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा हातात आली आधी त्यांनी चप्पल बाजूला काढून ठेवली. खरं तर ही ओळख आहे महेशदादा गायकवाड यांची. कारण आपण सातत्यानं म्हणत असतो ना आज ज्या व्यक्तिमत्वामुळे मंदिराला कळस तर दाराला तुळस सुरक्षित आहे असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देत असताना आपण सन्मानित करतोय. मनोहरजी चिकनकर साहेब आपण या आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू. आपण यावं आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. या स्पर्धेचे शिल्पकार नितीनदादा भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान होत असताना दीपकजी राणे साहेब आपण या आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू. प्रसादजी भोईर नितीनजी भोईर यांच्या शुभ हस्ते आज सन्मान या मंचावरती होत असताना आपण आलात या स्पर्धेमध्ये. खरं तर आपला मोलाचा वेळ आपण दिलात या स्पर्धेसाठी आपलाही आम्ही आभार व्यक्त. आपण खास करून आज भरपूर बिझी शेड्यूल होता तरी देखील दादांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली त्यामुळे आता दोन्ही मान्यवरांचा सन्मान या मंचावरती होतो आहे. हा सन्मान या मंचावरती होत असताना कारण आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणे आपली संस्कृती आणि आता ती संस्कृती आपण जपतोय. महेशदादा गायकवाड साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये. खरं तर आपला मोलाचा वेळ आपण दिलात आपल्या मनापासून आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर आपण वेळ दिलात या स्पर्धेसाठी त्यामुळे तुमचं मनापासून आभार. बालुरी गावचे शाखा प्रमुख अक्षयजी वजे आणि तेजजी रोणे यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती या आपलं मनपूर्वक स्वागत. चला मॅचच्या दिशेने आपण जातोय. पाहुण्याचं आगमन जरूर झालंय परंतु सामना देखील मोठा आहे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती धाबा रोशनजी मुसळे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 15 धाबा. यश चौधरी हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल जो एक चांगला रील स्टार देखील आहे. परंतु आता एखादी रील यावी याप्रमाणे बॅटिंग करावे लागेल. चौकार षटकार त्या प्रकारे 12 लागतील. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल
एसट्याच्या स्वरूपात धाव बहाल केली. 16 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलक 16. चेंडू फेकलेत आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये. दोन्ही चेंडू खराब टाकलेत. पहिल्या चेंडूमध्ये 14 होत्या, त्यामुळे आता धावफलक 16 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. योगेश भालेकर आले षटक क्रमांक 2 घेऊन. बन्नाट बेग ते थरार गोंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर बॉटम पार्टच्या मधनं बन्नाट बेग तुम्हाला पाहायला मिळेल. तेच थरार गोंदाजी करत असताना डॉट बॉल. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती आहे. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक पूर्णपणे स्थिरावलंय. या मॅचमध्ये 16 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण दोन्ही संघ मैदानावरती मोठ्या ताकदीने उतरलेत या मॅचमध्ये. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील पुन्हा एकदा संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना रील स्टार आहेत यश चौधरी, त्यामुळे आता इथून एखादी रील यावी अशी अपेक्षा जर असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठा फटका खेचावा लागेल. सागरदादा फराड जे मात्र ओमसाई MTC लाईव्हची स्वतः प्रॉपायटर आहेत. आणि आज खरं तर गुरुवार आहे, त्यामुळे त्यांचा उपवास आहे. धावफलकांना सिंगलने पुढे सरकेल. गमती जमतीचं थोडंसं वातावरण आहे, त्यामुळे क्रिकेट सोबत गमती जमती देखील व्हायलाच हव्या. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धावा 17. 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज योगेश या मॅचमध्ये. योगेश थांबायचं आपण, कारण बॅटर रेडी नाही आहेत. पिंट्या जोशी हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 40+ खेळाडू आहेत, परंतु कित्येक वर्ष डोंबिवली क्रिकेट गाजवले पिंट्या जोशीनं. राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वाड शॉट डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होता, परंतु इथे या फटक्यासाठी टाळा वाजतात आणि अखेर एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि इथून बॅटरला मैदान सोडावं लागेल. पिंट्या जोशी बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानावरती प्रथमेश आता दाखल झाले या मॅचमध्ये. धावफलक तुम्हाला 17 या आकड्यावरती स्थिरावलेला पाहायला मिळेल. अजून एक ऑन साइडला खेळला मिड विकेटला. आहा, बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झालाय तसा बॉलने केले मिड विकेट. बाउंड्री लाईनची सफर. यामध्ये 6 धावा. षटकार. आम्ही धरून बांधून आणलेत, परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत काप बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये पिंट्या आणि त्याच्या साथीनं प्रथमेश. अजून एक ऑन साइडला डीबॅक स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका सिलेक्टचा दुसरा षटकार. सलग 2 षटकार आता ठोकलेत. बॅटर तुम्ही पाहता मैदानावरती प्रथमेश दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार त्याने वसूल केले. धावफलक आता प्रचंड वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 29 धावा. 17चा खतरा जरूर होता टीम नवपाडा संघावरती, कारण 17 आकड्यावरती मी म्हणेन पिंट्या जोशी आउट जरूर झाले, परंतु मैदानावरती नवीन बॅटर प्रथमेश त्याच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार. षटक क्रमांक 3चा खेळ तुम्हाला प्रगतीपथावरती पाहायला मिळेल. आय थिंक सूरज आलेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. सूरज नाही तर सुजित आहेत. नवनाथ.
अक्षयजी वजे आणि नयनजी काळे यांचं अगमन झाले, मनपूर्वक स्वागत. आणि तेजसजी रोणे यांचं अगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा खरं तर ही संस्कृती आहे. आल्या आल्या गणपती बाप्पा 14 विद्या 64 चक्राचा दाता अधिपती त्यांच्या चरणी नतमस्तक झाले आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे त्यांना नमन करून आता व्यासपीठावरती येत असताना खोदून काढण्याचा प्रयत्न होता. गोपणीसारखी बॅट फिरवली, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा दरम्यान डॉट बॉल. सलामीला मी बनेन खेळाडू दाखल झाला यश, परंतु आतापर्यंत यशस्वी बॅटिंग त्याची झाली नाहीये या मॅचमध्ये. 6 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा यशच्या बॅटमधून आपण पाहतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 29 धावा धापलकाबाती जोडले गेल्यात. नवनाथ आलेत गोलंदाजी मार्कवरती. नवनाथ चांगली गोलंदाजी करतोय कारण पहिला बॉल त्याने डॉट फेकला. राईट मोर द विकेट ना रनबे रिदम मध्ये तुम्हाला थोडंसं अर्थाला पाहायला पाहिजे. या स्पर्धेमध्ये खरं तर पहिला दिवस गाजवला टीम सिद्धिविनायक इनगावनं, दुसरा दिवस गाजवला टीम श्री गणेश मानकिवली संघानं. श्री गणेश मानकिवली संघ मी म्हणेन फायनलसाठी दाखल झाला आणि कालचा दिवस जयरमान जोबेली. परंतु आज कोणता संघ हे देखील पाहावं लागेल. राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे, ऑन साईडला ड्राईव्ह केला, बॉल चालला डीप मध्ये, एक सिंगल. महेंद्र धुळे माही मार रहा है. काल आपण जरूर पाहिलं कारण एका मॅच मध्ये जबरजबर 69 धावांची इनिंग साकारली होती महेंद्र धुळेनं. आणि जो विक्रम आज केला ना टीम गेरसेच्या बॅटरनं 6 चेंडूमध्ये 32 धावा नोंदवल्या, तसाच सामना जिंकवला होता राज गडगेनं, ते देखील 6 चेंडूमध्ये 32 धावा ठोकत असताना. म्हणजे या मैदानावरती आपण बऱ्याचशा घडामोडी पाहिल्यात, यात शंका नाही आहे. आज वाईल्ड कार्ड एंट्री आहे टीम गोरेगावला. या मैदानावरती बरेचसे प्रेक्षक जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. चांगला फटका आहे, ऑन साईडला बळबळ आहे, डीपमध्ये खेळाडू उपस्थित आहेत. एक सिंगल तर एक पडली, सिंगल माहिती आहे. गोरेगावचे अफानभाई बुबेरे यांचं अगमन झाले, मनपूर्वक स्वागत. अफानभाई या पण स्वागत आहे आपलं. सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकेल. 31 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. राईट मोर द विकेट. आडवा बाट खेचायचं होतं, बॅटची कडा घेतली त्यांच्या मागे. सूरज केरेनं हा झेल टिपला आणि अखेर बॅटरला इथून मैदान सोडावं लागेल. फरदत बाद. विनोदजी भगत कासगाव आणि गणेशजी केवणे कासगाव यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. गणेशजी टेंबे यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. आपण या पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या बॉलला देखील ऑन साइडला मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. दरम्यान LBW लेग बिफोर विकेट इथे मात्र ग्राह्य धरली गेली आहे. अजून एक धक्का लागतोय. संघनायक टीमचा सेनापती आता गारज होत असताना फरदत बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, अजून एक धक्का लागतो. यावेळेस नवापाडा संघाला
या स्पर्धेमध्ये अजून एक विकेट हॅट्रिक आता संपादित करत असताना नवनाथ, कारण सलगचा आता तिसरा धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम नवपाटा टीमला फरदच बाद. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक, राजेश कुठे असाल तर पाणी घेऊन जा, कारण उन्हाचा तडाखा देखील भरपूर आहे. चला आयोजक राजेश भगतला तुम्ही पाहताय, आज मोदी ड्रेस कोड आहे. अमर भगत आहेत जे मात्र पाणी घेऊन चाललेत, कारण पुण्याचं काम आहे, जल तो कल आहे असं म्हटलं जातं. अमर भगत यांना तुम्ही पाहू शकता. नयनजी काळे जे शाखा प्रमुख आहेत त्यांचंही आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. अक्षयजी वजे उपशाखा प्रमुख त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय महाराष्ट्राचे दोन नाही तर तीन लाडके संगीतकार. मग त्यामध्ये प्रवीणदादा पाटील, चेतनदादा पाटील, भूषणदादा मेहर या तिन्ही मान्यवरांचं आगमन झाले आणि त्यांचे आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून एक एक संगीतदादा गातील या स्पर्धेमध्ये. एक एक कडवा नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल. या स्पर्धेमध्ये खरं तर शाखा प्रमुख असतील, सरपंच असतील, नगरसेवक असतील, तदनंतर सदस्य असतील, ग्रामस्थ असतील, पोलीस मित्र असतील, डॉक्टर मित्र असतील, सारे काही आम्ही पाहिले. फक्त गायक शिल्लक होते, आज ते देखील आलेत. त्यामुळे नितीनदादा भोईर यांच्यावरती असलेलं प्रेम आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. खरं तर त्यांनी स्पर्धा भरवल्या. पहिलं वर्ष आहे, परंतु असं वाटत नाहीये पहिलं वर्ष आहे. या स्वागत आहे भालचंद्रजी कांबरी साहेब, उद्योजक समाजसेवक यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. अमरजी भगत यांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. अजून एक चांगला फटका खोदून काढलाय ऑन साइड ला, स्टेट डाउन द ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट बॉल चाललाय हवा के साथ साथ घटा के संग संग बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय दंग, बॉल सीमा पार, षटकार. 11 हा संघ मैदानावरती खेळतोय. बाबाळे बी खऱ्या अर्थात विवेकदादा तरे जे आशियाचे कित्येक दिवस कित्येक वर्ष विधी 11 या नाबाना संघ आपण जरूर पाहायला पडतो. आज 11 या नाबाना संघ बाबाळे बी खेळतोय. मैदानावरती आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर दाखल झालाय आणि संकट मोचक कामगिरी करत असताना प्रथमेश त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार, चौकार. 41 धावा फलकावरती जोडले गेल्या. का बॅटिंग करतोय प्रथमेश हा खेळाडू तुम्हाला बारबॅल डावखोर आताचा विस्फोटक आणि विध्वंसक म्हणून त्याची ओळख आहे. परंतु फटका फसला. डीपमध्ये खेळाडू प्रचंड वेगाने पोहोचतील, बॉलला उचलून फेक करतील. 2 धाबा इथे मिळतात. बॅकअप चांगला बॉल मिळतोय. 2 धाबा इथे 2 धावावरती समाधान मानावं लागेल. फैसल शेख ज्यांचे जवळचे मित्र आहेत त्यांना देखील माहिती आहे भरपूर उन्हाचा तडाखा, त्यामुळे आता ते देखील या बातचा आनंद घेतात. एरबाई बुबेरे यांचं आगमन झालंय. मिजाबाई बुबेरे आपण विनंती आपण मंचावरती या. गजा बैलाचे मालक आहेत आमचे मिजाबाई, या पण मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत आहे.
गजा बैलाचे मालक आहेत मिर्जाबाई. बिग हिट डीप डॉकर स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. जे पंच आहेत त्यांनी जर डान्स केला तर राजेजी भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. आज फायनल आहे त्यामुळे आज साऱ्या काही गोष्टी शक्य आहेत. आज पेमेंट कधी नाही. इथे देखील बॅटची कडा आहे एसएनच्या मागे. लॉंग स्टॉप एंडला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 आणि पंचांनी घेतलाय DRS. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जे पंच आहेत ना ते योगराज बुटेरे आहेत, परंतु अंपायर क्षेत्रातील बकॅडॉर म्हणून त्यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांचा निर्णय चुकणार नाहीये. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 53 धावा आणि आता 54 धावांचं टार्गेट. या मॅचमध्ये आपण जाऊया. खरं तर आज महाराष्ट्राचे लाडके सिंगर आपल्या मंचावरती आहेत, त्यामुळे चेतनदादा पाटील यांना विनंती आपल्या सुमधुर वाणीतून आपण एक चांगला संगीत, एक चांगला कडवं आपण पेश करा. सर्वात प्रथम नितीनदादा भोईर यांनी मला इथे बोलवलं आहे आणि त्यांचा मी आभार व्यक्त करतो. अरे मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची हाय खरोखर. एकविरा आई आणि साई बाबांचा हात आहे शिरावर. स्वर्गीय जनार्दन स्मृती चषक आहे तो एक नंबर. स्वर्गीय दत्तराज शेठ भगत चषक आमचा आहे तो एक नंबर. जय भवानी मित्र मंडल सावरे गावाचा एक नंबर. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. खरं तर या आवाजाने पूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहतोय सातत्याने दौरे होत असतात आणि दादांच्या माध्यमातून आपण पाहतोय नवीन नवीन संगीत देखील येतात. नितीनदादा भोईर यांची अशी इच्छा आहे एकविरा आईचं देखील एक संगीत येऊ दे. माऊले गो येताव आम्ही पायी पायी डोंगुराला घेऊन जशी नाव तुझं खांदा लावताव पालखीला. आय माऊले माझे आय माऊले आई एकविरा आय माऊले घेऊन मानाची पालखी कासगाव गावाची नाचत येताव कारल्याला. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रवीण दादा पाटील आपणास विनंती आपण या आपल्याही मुखातून आपण कडवा
संगीत नक्कीच आपण आम्हाला मंत्रमुग्ध करा. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि आज या ठिकाणी जय भवानी मित्रमंडळ सावरे आयोजित स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तर प्रथमतः आपले नितीनदादा भोईर यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. काय करायचं हॅलो दादा थोडासा इफेक्ट द्या ना. आमच्या नसा नसात भरलंय क्रिकेट सार नाही भिणार आम्ही बदलापूरची पोर. आम्ही ऑलराऊंडर बॅटिंग धुवादार बाजी आम्हीच मारणार बाजी आम्हीच मारणार. इंटरनॅशनल मैदानावर आम्ही क्रिकेट हो खेळणार शान भारत देशाची मोठ्या मानानं वाढवणार. तर पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. अरे जाईल तिथ मिळत या मान भोला आहे स्वभाव जाईल तिथ मिळत या मान भोला आहे स्वभाव. योगेश राऊच गाजत या नाव आमच्या दादाच गाजत या नाव योगेश राऊच गाजत या नाव आमच्या दादाच गाजत या नाव. थँक्यू. चला आपण सन्मान देखील करतोय मुख्य व्यासपीठावरती. भूषणदादा आपण या. भूषणदादा मेहर आपणास विनंती आपण या. आपलाही सन्मान आम्ही करू. म्हणजे तिन्ही लाडके गायक यांचं आम्ही संगीत जरूर ऐकलं आणि त्यानंतर त्यांचा सन्मान आम्ही करू. खरं तर सातत्याने आपण पाहत असतो हीच खरी दर्याची दौलत हा ऑर्केस्ट्रा देखील आपण नेहमीच ऐकला आहे आणि चांगलं संगीत नेहमीच आपण ऐकतोय. त्यानंतर योतो माळी परमेश माळी यांचा ऑर्केस्ट्रा आपण पाहतोय. प्रवीणदादा पाटील यांचाही आवाज आपण साथीने ऐकत असतो. आणि आज भूषणदादा मेहर यांनी मात्र हजेरी लावली. तिन्ही मान्यवरांचा आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खरं तर नेहमीच दादांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगले चांगले संगीत येत असतात आणि आता त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत असताना जाऊया बॅचच्या दिशेने. तिथे मात्र जोडे जातील मायक्रोफोनवरती अनुज मोरे सर. धन्यवाद. ओहो पहिल्याच बॉलवरती यावेळी चाबूक शॉट यावेळी सोबत कव्हर्स फटका सजवलाय. ब्रँड दाखवत असताना सूरज खेरेच्या बॅट मधून आलेला हा पहिलाच षटकार सिक्सर. सध्या अशा घडीला चर्चेत असलेला खेळाडू अखंड महाराष्ट्रभरात ग्रामीण टेनिस क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव. या दरम्यान आपण पाहतोय संत वामन बाबा भजनी मंडळचे अध्यक्ष सर्व सन्मान्य मच्छिंद्रजी भोईर साहेबांचे इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. यस बॉलत या नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस देखील स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. आता मात्र वन बाउंड सीमा पार आलेला हा A1 कोहलीचा दर्जेदार सूरजच्या बॅट मधून चौकार. 4 स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सूरज केने आहे एक मोठं नाव महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावरील. सातत्याने जर पाहिलं तर सध्याच्या घडीला चर्चेत असलेला खेळाडू आहे. ठाणे जिल्हा आणि भिवंडी तालुका पावले गाव सूरज केने त्याचं नाव
आणि मैदानाच्या आतमध्ये अग्रेसिव्ह टॉप गिअर मध्ये बॅटिंग करत असताना यावेळेस उडवला हवेमध्ये बॉल आहे, प्रहार केला या बॉल वरती, राजा तो राजा बाकी सारी प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम। ठोक दीजिए षटकार। भिवंडी बनाम डोंबिवली असं म्हणायला हरकत नाही। हॅलो चेक। याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय बालचंद्रजी कांबळे साहेब यांचे यथोचित मान सन्मान्य मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल। त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय संतोषजी कारिक साहेबांचे यथोचित मान सन्मान्य मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय। मान्यवरांच्या शुभाचे संतोषजी कारिक साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील यथोचित मान सन्मान्य मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आणि नक्कीच यावेळेस आपले अकबरभाई शेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। अर्थात आपण पाहतोय संत बाबा भजनी मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य आपण पाहतोय मच्छिंद्रजी भोईर साहेबांचे इथे आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम नक्की बुवा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। आपण खऱ्या अर्थानं वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने दाखल पोहोचले तब्बल 22-22 ऑन बोर्ड। षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं, षटक क्रमांक दुसरं यश चौधरीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि षटक क्रमांक दुसरं ओव्हर नंबर 2 यश चौधरी म्हटलं तर एक रील स्टार आहे आणि सध्याच्या घडीला ट्रेंडिंग असलेला हा खेळाडू मॅन फ्रॉम नवापाडा आणि सातत्याने आपण जर पाहिलं तर गाण्यांमध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे यश चौधरी। ते स्वतः मात्र बॉलिंग ट्रॅक वरती यश चौधरी। पहिला बॉल यावेळेस योगेश बालेकर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय, सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला तो देखील खेळाडू आहे योगेश बालेकर। आणि बाबाले बी म्हटलं तर तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये या टीममध्ये जरूर खेळताना पाहायला मिळतात आणि तेच यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना योगेश बालेकर आणि सूरज केने ही एवन जोडी आहे या टीमची। पूर्णपणे आपण पाहतोय खरं आता जर पाहिलं तर नुकताच भिवंडी प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब देखील पटकवलाय सूरज केने। यावेळेस काय फटका आहे, चाबूक फटका, यावेळेस बॉल चाललाय सीमा रेखा पार, चौकार 4। पाचव्या मान्यवरांची ते मांदी आज जरूर पाहायला मिळते। आजचा हा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेतील, अंतिम दिवस। बरेचसे पाहुणे आज जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दोन्ही सलामी जोडी मैदानाची आतमध्ये योगेश बालेकर सूरज केने बॅटिंग करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती यश चौधरीला आपण पाहतोय। नेक्स्ट बॉल यावेळेस देखील फटका आला, जवाब हा तारा चमकत असताना या सितारा चमकत असताना या स्पर्धेमध्ये नाव आहे योगेश बालेकर, त्याच्या बॅट मधून आला हा कडा प्रहार, चौकार। आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय मच्छिंद्रजी भोईर साहेब देखील इथे उपस्थित आहेत। नक्कीच खऱ्या अर्थानं उद्योजक आहेत, स्विमिंग पूल नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार, त्याचं काम देखील चालू आहे, थोड्याच दिवसामध्ये त्याचा आस्वाद घ्यायला देखील तुम्हाला मिळणार आहे। ओहो यावेळेस लॉफ्ट केलाय, इस मर्तबा गेंद को भेज दिया तारा मंडल में, मिलती हुई 6 रन।
आणि आदरणीय वेदिकाजी पारधी मॅडम त्यांचं देखील आगमन झाले आणि त्याच दरम्यान त्यांच्या समयात रंजनाजी पारधी यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. महाराष्ट्राचे लाडके गायिका ते देखील आहेत, त्यांचं देखील इथे आगमन झाले. आज करताना बरीचशी पाहुण्यांची मांदी तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण की मोठी स्पर्धा आहे, दिग्गज स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज यश चौधरीला आपण पाहतोय, बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला योगेश भालेकर मैदानाच्या आतमध्ये बॉल तयार. ओहो यावेळी संडीगुल बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी. धक्का लागत असताना वाघाची शिकार केली योगेश, बॅक टू डकआउट बाद. धावफलक जाऊन पोहोचलाय 36 या धावसंख्येवरती. गरज आहे टीमला अजूनही जर समीकरण पाहायला येणार आहे. 13 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 18 रन्स टू विन फ्रॉम 13 बॉल. योगेश भालेकरला परतावं लागलं. एक चांगला खेळाडू, युवा खेळाडू आहे, सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतो. अंडर-25 बिग बॅश या स्पर्धेमध्ये देखील खेळताना पाहायला मिळाला होता हा संघातून खेळताना खेळाडू. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय निलेशजी कराळे साहेबांचे इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य निलेशजी कराळे साहेबांचे इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय प्रभाकरजी भोईर साहेब, त्यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं अंबरनाथ तालुका प्रमुख आणि त्यांचं इथे आगमन झालं. एक डॅशिंग व्यक्तिमत्व सातत्याने आपण पाहतो, त्यांचं देखील या स्पर्धेसाठी पाठबळ आहे, त्यांचं देखील इथे आगमन झालं दुपारच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक स्वागत. यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय ऑफ साईडच्या दिशेने फटका केल्यात, ड्राईव्ह केला, एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 37 या धावसंख्येवरती. 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. बॉलर नेम बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 30 ओमकारला आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचले 38 ऑन बोर्ड. अजूनही समीकरण उर्वरित येणारे 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 12 गेंदे शेष और 16 रनों की जरूरत. बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ. एक फाइट करते हुए टीम बावाले भी, उसके बनाम फाइट करते हुए टीम नवापाडा. अगला गेंदबाज तयार. ओहो यावेळेस लफ्ट केला, स्क्वेअर लक्ष दिशेने फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाग्याच्या बाहेर बॉल चालला. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा सूरजच्या बॅट मधून चौकार. 4. डाउन द ग्राउंड बॉल पाठवलाय आउट ऑफ द पार्क. गेंदाई लॉट में उसको भेज दिया पार्किंग लॉट में. मिलते हुए 6 रन, 6 षटकार. याच दरम्यान आपण पाहतोय श्री गणेश मोटार्सचे प्रॉपरायटर्स सर्वे सर्व सन्मान्य अनिकेत जी
कव्वाले यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जी टू व्हीलर बाईक पाहतोय श्री गणेश मोटर्स यांच्यातून ती नक्कीच बाईक केलेली आहे, त्यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळी आल्या लॉफ्ट केला, फक्त फ्लिक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय सीमा पार आलेला हा अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार सिक्सर. फिनिश केला, सामना जिंकला टीम बावले भी या संघाने जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्दिक टीम नवापाडा आपला खेळ देखील चांगला राहिला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने बॅटिंग करत असताना 6 बॉल फेस केले आणि 22 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात, तो ठरलाय सूरज केने मॅन ऑफ द मॅच. हे सूरज आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या